We will start with the chapter arithmetic progression. अर्थमॅटिक प्रोग्रेशन हे चॅप्टर शिकण्यासाठी अर्थमॅटिक प्रोग्रेशन काय असतं आणि अर्थमॅटिक प्रोग्रेशन शिकण्याच्या आधी आपल्याला सिक्वेन्स म्हणजे काय हे आधी माहीत करणं आवश्यक आहे. तर सुरुवातीला आपण सिक्वेन्स म्हणजे काय ते बघू. सिक्वेन्स मी खाली काही उदाहरणं लिहितो. तर फर्स्ट एक्झाम्पल इज 1 2 3 4 5 and so on. Number second, this is 1 5 9 13 17 and so on. Number 3 is 2 6 18 54 and so on. Number 4, that is 1 4 9 16 25 36 and so on. Here we have written 4 example. पहिलं एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर हा एक सिक्वेन्स आहे. दुसरा एक्झाम्पल हा सुद्धा एक सिक्वेन्स आहे. तिसरं आणि चौथं चारही एक्झाम्पल आपण कशाचे पाहिले इथं सिक्वेन्सचे. तर सिक्वेन्स कशाला म्हणतो आपण त्याचे डेफिनेशन आपल्याला दिलेले आहे. अ सेट ऑफ होल नंबर व्हेअर द नंबर्स आर अरेंज्ड. सिक्वेन्सची डेफिनेशन आहे. डेफिनेशन a set of numbers, a set of numbers where the numbers are arranged, where the numbers are arranged in a definite order, in a definite order, like natural number. आपले नॅचरल नंबर जर पाहिले आपण तर नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात आपले 1 पासून 1 2 3 4 5 6 अँड सो ऑन. तर नॅचरल नंबर जसे अरेंज केलेले असतात त्या टाईपचे जर आपल्याला नंबरची अरेंजमेंट दिसली म्हणजे तिथं कुठला तरी एक काय ऑर्डर आहे. तिथं आपल्याला एक डेफिनेट ऑर्डर पाहायला मिळते. नॅचरल नंबरमध्ये काय ऑर्डर पाहायला मिळते आपल्याला आधीचा नंबर आणि नेक्स्टचा नंबर जर पाहिला आपण तर नेक्स्ट नंबर आपल्याला ऑप्टेन करण्यासाठी काय करावं लागते आधीच्या नंबरमध्ये आपल्याला एक स्पेसिफिक नंबर ॲड करावा लागतो आणि तो किती ॲड करावा लागतो तिथं 1 ॲड करतो आपण. आता वरचे जर एक्झाम्पल पाहिले आपण तर इथं चारही ठिकाणी कुठली तरी स्पेसिफिक ऑर्डर आपल्याला पाहायला मिळते. आता इथं जर पाहिलं आपल्याला तर नेक्स्ट नंबर आपण कसा ऑप्टेन करू शकतो. प्रिव्हियस नंबरमध्ये आपण 1 ॲड केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट नंबर मिळतो. 1 + 1 दॅट इज 2 2 + 1 इज 3 3 + 1 इज 4 4 + 1 इज 5 अँड सो ऑन. नंतरचे नेक्स्ट नंबरसुद्धा आपण शोधू शकतो. इथं जर पाहिलं आपण फर्स्ट नंबर इज 1 सेकंड इज 5 then 9 13 and 17. नेक्स्ट नंबर कसा काढू शकतो आपण 1 + 4 5 5 + 4 9 9 + 4 दॅट इज 13 13 + 4 इज 17 अँड सो ऑन. नंतरचे नंबरसुद्धा आपण शोधू शकतो. देन वी हॅव हेअर 2 6 18 54. इथं जर पाहिलं आपण तर इथं स्पेसिफिक नंबर ॲड करून नाही तर इथं आपण आधीच्या नंबरला कुठल्या तरी एका नंबरनं मल्टिप्लाय करून आपण नेक्स्ट नंबर शोधू शकतो. इथं आपण 2ला 3 जर मल्टिप्लाय केलं 2 × 3 दॅट इज 6 6 × 3 दॅट इज 18 18 × 3 दॅट इज 54. नेक्स्ट नंबर विल बी 54 × 3. आता इथं जर पाहिलं आपण नंबर 4मध्ये 1 4 9 16 25 आणि 36 इथं एक स्पेसिफिक ऑर्डर आहे. पण इथं आपल्याला 2 नंबरमध्ये वरच्या एक्झाम्पलमध्ये
1 2 3 मध्ये जे आपल्याला रिलेशन पाहायला मिळालं ते इथं पाहायला मिळत नाही. तर इथं जर पाहिलं आपण तर दिस इज द स्क्वेअर ऑफ 1, दिस इज द स्क्वेअर ऑफ 2, स्क्वेअर ऑफ 3, स्क्वेअर ऑफ 4, स्क्वेअर ऑफ 5, स्क्वेअर ऑफ 6. नेक्स्ट नंबर विल बी स्क्वेअर ऑफ 7, स्क्वेअर ऑफ 8. अशा प्रकारचे जे एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतील यांना काय म्हणतो आपण, यांना आपण सिक्वेन्स असं म्हणतो. आता अर्थमॅटिक प्रोग्रेशन इज अ वन टाईप ऑफ सिक्वेन्स. अर्थमॅटिक प्रोग्रेशन जे आपल्याला पाहायचं आहे तो सुद्धा एक प्रकारचा काय आहे, सिक्वेन्स आहे. पुढे आता सिक्वेन्समधले जे आपण नंबर अरेंज करतो तर पहिल्या ठिकाणावर जो नंबर येतो आपण त्याला फर्स्ट टर्म म्हणतो, दुसऱ्या ठिकाणी जो नंबर येतो त्याला आपण सेकंड टर्म म्हणतो, तिसऱ्या ठिकाणी येणाऱ्या नंबरला आपण थर्ड टर्म म्हणतो आणि आपण त्याला T1, T2, T3, T4 अँड सो ऑन असं आपण त्याला काय करतो, डिनोट करतो. देन वी विल सी टर्म्स in a sequence. In a sequence. In a sequence. In a sequence. Ordered terms. Ordered terms are represented as T1, T2, T3, T4 and up to Tn. If there are n terms in a given sequence, then the last term will be Tn. In general, sequence having n terms is represented as Tn. तर अशा प्रकारे आपण काय करतो, सिक्वेन्स Tn आपण काय करतो, शो करतो किंवा रिप्रेझेंट करतो. आता आपण एक्झाम्पल घेऊ. हिअर वी विल टेक फर्स्ट एक्झाम्पल ऑफ नॅचरल नंबर्स दॅट इज 1 2 3 4 5 and so on. So here we can write this is our first term, that is T1, this is T2, T3, T4, T5. So here T1 is equal to 1, T2 is 2, this is our second term, T3 that is 3, our third term T4 is 4 and T5 is 5. Here we have given activities. In first activity we have given some sequence are given below, show the position of the terms by T1, T2 and T3 and so on. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याला 9, 15, 21, 27. इथं आपल्याला तिन्ही आन्सर T1, T2 आणि T3 तिन्ही आपल्याला लिहून दाखवलेले आहेत. T1 is 9, T2 is 15, T3 is 21. In next example we have given sequence number 2, that is 7, 7, 7 and 7 and so on. Here T1 is 7, T2 is also 7, T3 is also 7 and T4 is also 7, T5, T6 all the terms will be 7. Next we have given number 3 in activity first, -2, -6, -10, -14 and so on. Here we can write T1 is -2, or T2 is -6, T3 is -10 and T4 is -14.
तर दिस इज अवर ॲक्टिव्हिटी फर्स्ट. नाव वी विल सी द ॲक्टिव्हिटी 2. In second activity, we have asked some sequence are given below. Check whether there is any rule among the terms. Find the similarity between two sequences. इथं आपल्याला 6 एक्झाम्पल दिलेले आहेत आणि आपल्याला त्या सिक्वेन्समध्ये काही सिमिलॅरिटी आढळते का आपल्याला शोधायची आहे. फर्स्ट एक्झाम्पल इज गिवन 1, 4, 7, 10 अँड 13. आणि आपल्याला नेक्स्ट पेजवर पण दिलेलं आहे आणि आपल्याला नेक्स्ट त्याचे ॲन्सरसुद्धा शोधायचे सांगितले. फर्स्ट सिक्वेन्स इज गिवन दॅट इज 1, 4, 7, 1, 4, 7, 10, 13. तर इथं जर पाहिलं आपण तर पहिल्या टर्मपासून दुसरी टर्म, दुसरीपासून तिसरी, तिसरीपासून चौथी, चौथीपासून पाचवी कशी आपण काढली ते आपण इथं आपल्याला काय शोधायचं आहे, रूल पाहायचा आहे. तर इथं जर पाहिलं आपण तर 1 + 3, 1 + 3 इज 4, 4 + 3 इज 7, 7 + 3 इज 10, 10 + 3 इज 13. नेक्स्ट दोन टर्म आपण इझिली काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. Here we are adding 3 to the previous term and we will obtain the next term. आधीच्या टर्ममध्ये आपण 3 ॲड केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट टर्म काय मिळून राहिली. Here 1 + 3 we will get second term that is 4. Then 4 + 3 we will get 7. Then we will add 7 + 3, this will be 10. Then 10 + 3, 10 + 3 we will get 13. Next two number will be 13 + 3, 16, and 16 + 3 will be 19. Number 2. Here we have given 6, 12, 18 and 24. 6, 12, 18 and 24. तर इथं काय रूल दिसतो आपल्याला पहा. 6 + 6 12, 12 + 6 18, 18 + 6 24. Here we can add a specific number to the previous term and we will get the next term. Here we will get next term 12 by adding 6 in 6. So this will be 6 + 6 we will get 12. Then 12 + 6 we will get 18. 18 + 6 we will get 24. Next two number we can find out by adding 6. 24 + 6 this will be 30 and 30 + 6 will be 36 and so on. तर आपण here we will be able to write 30 and 36 and so on. नेक्स्ट टर्म सुद्धा आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. देन वी हॅव गिवन थर्ड एक्झाम्पल इज गिवन द सिक्वेन्स इज 3, 3, 3, 3, 3. सो दिस इज 3, 3, 3 and 3 and so on. नेक्स्ट नंबर कसा मिळू शकतो आपण इथं. हेअर फर्स्ट टर्म इज 3, सेकंड इज 3, फोर्थ इज 3 and third, fourth. These are the 3, 3. How we will get the next term? By adding 0 to previous term. We will get 3 + 0 equal to 3. Again 3 + 0 will be 3. 3 + 0 will be 3. Again 3 + 0 will be 3. Next term will be 3, 3 and so on. Next we have given number 4, that is 4, 16 and 64. 4, 16 and 64 and so on. इथं आपल्याला 3 टर्म दिलेले आहेत. आपल्याला चौथी आणि पाचवी टर्म काय करायची, फाइंड आउट करायची. सो हिअर वी कॅन ऑब्टेन 16 by multiplying 4 to the previous term.
So we will get 4 into 4, we will get 16. Then 16 into 4, we will get 64. 16 into 4, we will get 64. Next term will be obtained by multiplying by 4. That will be 64 into 4. It will be 4 into 4, 16. 6 into 4, 24 plus 1, that is 25. This is 256. Next term will be equal to 256 into 4. 256 into 4. And this will be 4 into 6. That is 24. Carry 2. 5 into 4, 20 plus 2, that is 22. 4 into 2, 8 plus 2, 10. So next term will be 124. Then example 5th. Here we given minus 1, minus 1.5, then minus 2, minus 2.5, and so on. इथं जर पाहिलं आपण तर -1मध्ये आपण कुठला नंबर ॲड केल्यानंतर आपल्याला -1.5 मिळेल. तर -1मध्ये आपल्याला -0.5 जर ॲड केला तर आपल्याला नेक्स्ट नंबर मिळू शकतो. तर -1.5 मध्ये सुद्धा 0.5 ॲड केल्यानंतर -2 मिळेल. तर आपण काय लिहू शकतो इथं -1 प्लस -0.5 विल गेट minus minus, that is -1 minus 0.5, and we will get -1.5. Again -1.5 plus 0.5, -1.5 plus -0.5, we will get -1.5 minus 0.5, we will get -2. Again -2 plus -0.5, we will get -2 minus 0.5, and our answer will be -3. Again next term we will find by adding -3 plus -0.5, we will get -3 minus 0.5, and the answer will be -4. तर नेक्स्ट टर्म आपल्याला काय येतील -2.5 नंतर -2.5 नंतर आपल्याला नेक्स्ट टर्म येईल आपल्याला -3 and then here -3 and -3.5. Here 6 example we have given. Here is 1 cube, 2 cube, 3 cube and 4 cube. 1 cube, 2 cube, cube of 3, then 4 cube and so on. तर इथं आन्सर जर नेक्स्ट आपल्याला 2 टर्म शोधायच्या तर आपल्याला काय येईल, दिस इज द क्यूब, दिस इज द सिरीज ऑफ क्यूब ऑफ नॅचरल नंबर. दिस इज 1 क्यूब, 2 क्यूब, 3 क्यूब, 4 क्यूब. नेक्स्ट विल बी 5 क्यूब and 6 cube. So here our answer will be here 5 cube and 6 cube. तर याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर हे काय येईल आपल्याला, 1 cube is 1, 2 cube is 8, this is 3 cube, 3 into 3 9, 9 into 3 that is 27. Again 4 into 4 16, 16 into 4 64. Again 5 into 5 25 into 5 that is 125. Again 6 into 6 36, 36 into 6 that this will be 216. 6 into 6 will be 36 into 6. This will be 216 and so on.
नेक्स्ट टर्मसुद्धा आपण काय करू शकतो, तसेच शोधू शकतो. तर इथं जर आपण हे एक्झाम्पल जर आपण स्टडी केले तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल. इथं काय होऊन राहिलं आपल्याला, नेक्स्ट टर्म इज ऑब्टेन बाय ॲडिंग अ स्पेसिफिक नंबर इन द प्रिव्हियस टर्म. आधीच्या टर्ममध्ये आपण काय करतो, एक स्पेसिफिक नंबर ॲड करून आपण नेक्स्ट टर्म काय करतो, मिळवतो. तर असं जर आपल्याला एक्झाम्पल असलं तर याला आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशन असं म्हणतो. अर्थमॅटिक प्रोग्रेशन आणि जिओमेट्रिक प्रोग्रेशन या दोनचा स्टडी आपल्याला करायचा आहे. तर आपण जर पाहिलं, अर्थमॅटिक प्रोग्रेशन इज डिनोटेड बाय AP. तर अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आपण काय करू शकतो, वी ऑब्टेन नेक्स्ट टर्म बाय ॲडिंग a certain number to the previous term. तर आधी नेक्स्ट टर्म काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, आधीच्या टर्ममध्ये एक सर्टन नंबर ॲड केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट टर्म काय राहते, मिळत राहते. 2 नंबरची टर्म काढण्यासाठी आपल्याला T1मध्ये एक सर्टन नंबर ॲड केल्यानंतर सेकंड टर्म मिळेल. सेकंडमध्ये तोच नंबर, आपला जो नंबर ॲड केला आपण तोच ॲड करायचा, थर्ड टर्म मिळेल. थर्डमध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला 4 टर्म मिळेल. तर दिस इज अवर अर्थमॅटिक प्रोग्रेशन. देन वी हॅव जिओमेट्रिक प्रोग्रेशन विच इज रिटन ॲज GP. तर जिओमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये आपल्याला काय असतं, आपल्याला नेक्स्ट टर्म काढण्यासाठी आधीच्या टर्मला आपल्याला काय स्पेसिफिक नंबरने काय करावं लागतं, मल्टिप्लाय करावं लागतं. हिअर वी ऑब्टेन नेक्स्ट टर्म by multiplying the previous term by a certain number. आता हे दोन्ही डेफिनेशन आपण इथं या सर्व उदाहरणाला पाहू, आपण कुठं कुठं त्याला टॅली होतात ते आपण बघू. पहिलं एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर 1, 4, 7, 10, 13. आपण काय केलं, नेक्स्ट टर्म शोधण्यासाठी आपण प्रिव्हियस टर्ममध्ये काय केलं, एक स्पेसिफिक नंबर किंवा सर्टन नंबर काय केला, ॲड केला. हिअर वी हॅव ॲडेड नंबर 3 टू ईच टर्म अँड वी गेट नेक्स्ट टर्म. 1 + 3 that is 4, 4 + 3 7, 7 + 3 10, 10 + 3 13, 13 + 3 16, 16 + 3 19. In example 2, 6 + 6 12, 12 + 6 18, 18 + 6 24, 24 + 6 30, 30 + 6 36. So this is the example of AP. This is also example of AP. Here we can write this is example of AP. This is also example of AP. Then number 3, here we have added a specific number, that is 0. We have added 0 to each term and get next term. So 3 + 0 that is 3. Again 3 + 0 is 3. 3 + 0 is 3. So this sequence is also in AP. ही सुद्धा काय अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे. नेक्स्ट पाहिलं आपण 4 and 16, the relation between 4 and 16. When we multiply by 4 to the 4, we will get 16. Then again 16 into 4, that is 64. Again 64 into 4, we will get 256. Again 256 into 4, that will be 1024. तर इथं काय केलं आपण, नेक्स्ट टर्म ऑब्टेन करण्यासाठी, नेक्स्ट टर्म मिळवण्यासाठी आपण काय केलं, आधीच्या प्रिव्हियस टर्मला आपण एका स्पेसिफिक नंबरनं काय केलं, मल्टिप्लाय केलं आणि तो नंबर आहे 4. प्रत्येक टर्मला आपण कितीनं मल्टिप्लाय केलं, 4नं. आणि म्हणून हा जो सिक्वेन्स आहे आपला, याला आपण काय म्हणतो, दिस इज अ एक्झाम्पल ऑफ जिओमेट्रिक प्रोग्रेशन. दिस इज जिओमेट्रिक प्रोग्रेशन. नेक्स्ट इथं जर पाहिलं आपण -1, हिअर वी हॅव ॲडेड -0.5. Here we have added -0.5 in each term to obtain the next term.
आधीच्या टर्मवरून नंतरची टर्म काढण्यासाठी आपण इथं -0.5 प्रत्येक टर्ममध्ये ॲड केला आणि आपण काय केली नंतरची टर्म काय मिळवलेली आहे. तर इथं ही सुद्धा काय आपल्याला दिस इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ अर्थमॅटिक प्रोग्रेशन. देन नंबर 6 मध्ये काय दिलेलं आपल्याला 1 क्यूब 2 क्यूब 3 क्यूब 4 क्यूब 5 क्यूब अँड 6 क्यूब. त्याचं एक्सपान्शन केलं आपण तर दिस विल बी 1, 8, 27, 64, 125 अँड 260. आपण AP आणि GP अर्थमॅटिक प्रोग्रेशन आणि जिओमेट्रिक प्रोग्रेशन हे दोन्ही एक्झाम्पल इथं जर पाहिले आपण तर या दोन्ही डेफिनेशनचा इथं कुठेही संबंध लागत नाही आणि म्हणून 1 आणि 8 याच्यामध्ये ॲडिशनचंही काही हे नाही रिलेशन दिसत नाही आणि मल्टिप्लिकेशनचंही रिलेशन आपल्याला दिसत नाही आणि म्हणून ही जी सिक्वेन्स आहे ही सिक्वेन्स तर आहेच कारण याचं सिस्टमॅटिक ऑर्डर इथं आहेच परंतु ही सिक्वेन्स नायदर इन AP नॉर GP. दिस इज नायदर AP नॉर GP. ही सिक्वेन्स जी दिलेली आपल्याला ही अर्थमॅटिक प्रोग्रेशन पण नाही आणि जिओमेट्रिक प्रोग्रेशनसुद्धा नाही. आता आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल इथं अर्थमॅटिक प्रोग्रेशनचं एक्झाम्पल पाहताना जर पाहिलं आपण तर प्रत्येक वेळी आपण पॉझिटिव्ह नंबरच ॲड केला असं काही नाही आहे. या पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण 3 ॲड केला दॅट इज +3. सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण 6 ॲड केला दिस इज +6. थर्ड एक्झाम्पलमध्ये आपण 0 ॲड केला सो दिस इज 0. फिफ्थ एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर वी हॅव ॲडेड -0.5. तर इथं आपण मायनस ही संख्या काय केली ॲड केली. तर अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आपण नेक्स्ट टर्म काढण्यासाठी फक्त पॉझिटिव्ह संख्या किंवा निगेटिव्ह संख्या ॲड करतो असं नाही. तर जी संख्या आपण सर्टन नंबर जो ॲड करतो आपण दॅट नंबर मे बी पॉझिटिव्ह मे बी निगेटिव्ह ऑर मे बी 0. तर तो नंबर पॉझिटिव्ह असू शकतो निगेटिव्ह असू शकतो किंवा 0सुद्धा असू शकतो. नाउ वी विल सी व्हॉट इज अर्थमॅटिक प्रोग्रेशन. डेफिनेशन पाहू आपण. अर्थमॅटिक प्रोग्रेशन तर अर्थमॅटिक प्रोग्रेशन काय ॲक्च्युली अर्थमॅटिक प्रोग्रेशन काय आहे आपण आधी पाहिलं. अर्थमॅटिक प्रोग्रेशन हे काय एक प्रकारचा सिक्वेन्स आहे आणि अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये काय करतो आपण नेक्स्ट टर्म काढण्यासाठी आपण प्रिव्हियस टर्ममध्ये कुठला तरी एक नंबर काय करतो ॲड करतो. दॅट नंबर मे बी पॉझिटिव्ह मे बी निगेटिव्ह ऑर मे बी 0. तर याची डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे. if in the given sequence if the difference between two consecutive if the difference between any two consecutive term that is t n plus 1 minus t n is constant, then the sequence is called arithmetic progression, or in short we write it as AP. So what is Tn plus 1 minus Tn?
Tn+1 मायनस Tn, समजा यांची व्हॅल्यू जर आपण 5 घेतली, सो इफ फॉर एक्झाम्पल if n is equal to 5, then Tn, that is 5 plus 1 minus Tn, that is T5, so T6 minus T5. तर नेक्स्ट टर्ममधून प्रिव्हियस टर्म सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला काय मिळायला पाहिजे, एक कॉन्स्टंट नंबर आपल्याला मिळायला पाहिजे. सिमिलरली आपण म्हणू शकतो तो कॉन्स्टंट नंबर आपण कसा काढू शकतो, वी कॅन फाइंड आउट इट ॲज T2 minus T1, this may be T3 minus T2, it may be T4 minus T3 and so on. तर नेक्स्ट टर्ममधून आपण प्रिव्हियस टर्म जर काय केली, सबट्रॅक्ट केली किंवा त्या दोन्हीचा डिफरन्स घेतला, पहिल्या टर्ममधून नेक्स्ट टर्म सबट्रॅक्ट करायची नाही किंवा तो डिफरन्स घ्यायचा नाही, तर नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस टर्म घ्यायची आणि त्याचा जो डिफरन्स येईल त्यालाच काय घेतो आपण, तो कॉमन नंबर आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्या कॉमन नंबरलाच आपण काय म्हणतो, कॉमन डिफरन्स असं म्हणतो, अँड दॅट इज डिनोटेड बाय डी. This constant term is denoted by स्मॉल डी. तर दोन कॉन्जिक्युटिव्ह टर्ममधला डिफरन्स काय, आपण जो कॉन्स्टंट टर्म येतो त्याला आपण काय म्हणतो, स्मॉल डीनं आपण त्याला डिनोट करतो आणि त्याला आपण कॉमन डिफरन्स असं म्हणतो. D is called as common difference. This is first, this is number 2. D is common difference. Number 3, the value of D may be positive, may be negative or 0. The value of D may be positive, negative or 0. Then if in an arithmetic progression we have given first term as A, we have given first term that is A and common difference that is D. Then the terms in AP are, so first term will be A, then next term will be A plus D, again next term will be A plus D, that is A plus 2D. Then we have to add again D, that is A plus 3D, A plus 4 times D and so on. तर आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स जर माहीत असला तर आपण कुठल्याही अरिथमेटिक प्रोग्रेशन काय करू शकतो, राईट करू शकतो किंवा लिहू शकतो.